नमस्कार सर्वांना. तुम्हाला कधी असं वाटतं का की वय वाढत असताना तुमचं शरीर तुम्हाला कमजोर करत आहे? तुमचे पाय जे आहे ते शक्ती गमावत आहे, चालणं वेदनादायक बनत आहे आणि पायऱ्या चढणं ही एक लढाई वाटत आहे. जर असं असेल तर माझ्यावरती विश्वास ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. बहुतेक लोकांना वयाच्या 60 नंतर हे अनुभवायला मिळतंच. आणि जेव्हा आपण आपल्या पायांमध्ये शक्ती कमी करू लागतो तेव्हा आपल्याला सर्वात जास्त भीती वाटते. आपण एखाद्यावरती अवलंबून राहू शकतो, पण आज मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे, ज्या तुमच्या दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट केल्या तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुमच्या पायांमधील कडकपणा, सूज आणि अशक्तपणा फक्त एका आठवड्यामध्ये नाहीसा होऊ शकतो. तुम्ही पुन्हा पुन्हा आधाराशिवाय चालणं, धावणं आणि वर-खाली बसणं सुरू करू शकता. परंतु या गोष्टी कशा शक्य आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. मायबोली मराठी न्यूज या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुक पेजला बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर देखील करा. आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते शेअर करायला विसरू नका. माझा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कसा पोहोचत आहे हे जाणून घ्यायला मला खूप आनंद होतो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर कृपया लाईक बटनावरती नक्की क्लिक करा. बरेच लोक संपूर्ण व्हिडिओ पाहतात पण लाईक करायला विसरतात. आता तुमच्या पायांना ताकद परत मिळवून देणारी पहिली गोष्ट कोणती आहे याबद्दल बोलूया. ती म्हणजे भाजलेले मेथीचे दाणे. हो, मेथी हे सोपे वाटले, पण त्यात लपलेली शक्ती सांधेदुखी, सूज आणि स्नायूंचा थकवा पूर्णपणे दूर करू शकते. जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा भाजलेले मेथीचे दाणे कोमट पाण्यासोबत घेतले तर तुम्हाला आठवडाभरामध्ये तुमच्या पायांची लवचिकता, कडकपणा आणि जडपणामध्ये फरक जाणवेल. मेथी केवळ पचन सुधारत नाही तर पायांच्या नसांमध्ये मंदावलेलं रक्ताभिसरण देखील वेगवान करते. पूर्वीसारखे चालण्याची आणि धावण्याची तुमची शक्ती परत मिळवू शकणारी आणखी एक गोष्ट म्हणजे अक्रोड. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियमसुद्धा असतं, जे हाडे मजबूत करतं आणि जळजळ कमी करतं. दररोज सकाळी भिजलेले 2 अक्रोड खा. यामुळे तुमची हाडच मजबूत होतील असं नाही, तर तुमच्या सांध्यांमधील कर्कशपणा हळूहळू कमी होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्रोड तुमचं मन देखील तीक्ष्ण करतात. शरीर आणि मन दोन्ही मजबूत करणारे हे छोटे सुके फळ खरोखरच एक वरदान आहे. आता पायांच्या समस्यांसाठी चमत्कारिक काम करणाऱ्या 3ऱ्या घटकाकडे आपण वळणार आहोत. ते आपणा सर्वांचं ओळखीचं आहे, ते म्हणजे गाईचं तूप. आपण अनेकदा विचार करतो की तूप खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो, पण सत्य गोष्ट ही आहे की गाईचं तूप तुमच्या हाडांसाठी सर्वात मोठी ताकद आहे. ब्रेड किंवा कोमट दुधासोबत दररोज 1 चमचा तूप घेतल्याने तुमच्या शरीरामध्ये स्नेहन चांगल्या प्रकारे वाढतं. यामुळे हळूहळू गुडघ्यांचा आवाज, वेदना आणि कडकपणा कमी होतो. तूप तुमचं शरीर आतून गुळगुळीत आणि मजबूत बनवतं. आणि जेव्हा तुमच्या पायांमधील नसा आणि स्नायू आराम करू लागतात तेव्हा उठणं, बसणं, चालणं आणि धावणं पुन्हा एकदा सोपं होऊन जातं. हे 3 घटक किती सोपे पण प्रभावी आहेत ते पहा. ते औषध नाही तर तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरामधील एक खजिना आहे. त्यांना स्वीकारण्यासाठी डॉक्टरकडे धावण्याची गरज अजिबात नाही आहे. फक्त त्यांना तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये समाविष्ट करणं पुरेसं आहे. आता तुम्ही या 3 गोष्टी शिकला आहात. मी म्हणेन की आजच त्या तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायला सुरुवात नक्की करा. तुमच्या पायांवरती त्यांचा असा होईल परिणाम की तुम्ही जादू बघतच राहाल. आता तुम्ही या 3 गोष्टींबद्दल शिकलात, मेथी, अक्रोड आणि शुद्ध तूप. तर आपल्या शरीराला अधिक खोलवर समजून घेणं आवश्यक आहे. वयानुसार आपल्या ज्या समस्या येतात जसं की सुन्नपणा, मुंग्या येणं, थकवा किंवा मग अचानक पाय निकामी होणं, त्या केवळ स्नायूंच्या कमकुवतपणामुळे नसतात. दुसरं प्रमुख कारण म्हणजे शरीराच्या मुळांपर्यंत पोहोचणारी ऊर्जा कमी होणं. लहानपणी आपण सकाळी उठून जमिनीवरती अनवाणी धावायचो. आपण कधीच थकलो नाही, पण आता थोडं चालल्यानेही आपल्याला श्वास घेण्यास त्रास होतो. याचं मूळ कारण रक्ताभिसरण मंदावलेलं आहे आणि यावर उपाय केल्याशिवाय पायांचं आरोग्य पूर्णपणे पुनर्संचित होऊच शकत नाही. म्हणूनच मी तुमच्यासोबत एक घरगुती उपाय शेअर करत आहे, जो जर तुम्ही फक्त 7 दिवस प्रयत्न केला तर तुम्हाला तुमच्या पायांच्या गतीवरती विश्वासही बसणार नाही. आणि हे हळदीचं दूध आहे, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. झोपण्यापूर्वी 1 ग्लास गाईच्या दुधामध्ये 1 चिमूटभर हळद, 1 चिमूटभर सुकं आलं, 1 चिमूटभर आले पावडर आणि 1 चिमूटभर वेलची पावडर मिसळायची आहे.
ते गरम करायचं आणि हळूहळू प्यायचं आहे. हे उपाय तुमच्या शरीराला उबदार तर ठेवतीलच, शिवाय नसा देखील चांगल्या करतात. सांध्यांची जळजळ कमी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाढ झोपेला सुद्धा प्रोत्साहन देतं, ज्यामुळे तुमच्या शरीराची पुनर्प्राप्ती आपोआप सुरू होते. आता कल्पना करा, जेव्हा तुम्ही गाढ झोप घेता तेव्हा तुमचं शरीर स्वतःला बरं करण्यास सुरुवात करेल. तुमचे स्नायू आराम करतील आणि त्याचा पहिला परिणाम तुमच्या पायांवर दिसून येईल. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जड वाटणार नाही आणि तो क्षण असेल जेव्हा तुम्ही म्हणाल, डॉक्टर आता मी धावण्यासाठी तयार आहे. आता दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलूया. ती दुसरी गोष्ट म्हणजे तिळाचं तेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पायांमध्ये रक्तप्रवाह योग्यरित्या होत नाही आहे, तुमचे पाय जळत आहेत किंवा मग टाचा कडक होत आहेत, तर झोपण्यापूर्वी दररोज रात्री तिळाच्या तेलाने तुमच्या पायांना हलकेच मालिश करा. तळापासून वरपर्यंत खूप हळूवारपणे मालिश करायला हवी. हे असं आहे की एखाद्या आईने आपल्या मुलाला थाप दिल्यासारखं. तिळाचं तेल शिरांमध्ये उष्णता निर्माण करतं, रक्ताभिसरण गतिमान करतं आणि शरीराच्या अंतर्गत अवयवांना सक्रिय करतं. आणि मी अनुभवावरून बोलते. ज्या वृद्धांनी फक्त 5-6 दिवसांसाठी हा मालिश करून पाहिला, त्यांनी सांगितलं की त्यांचे पाय पुन्हा जिवंत झाल्यासारखे वाटले. आणि हे असे लोक आहेत जे पूर्वी वॉकर किंवा मग काठीच्या मदतीने चालत असत. आता मी तुम्हाला एका छोट्या सवयीबद्दल सांगते. तुम्हाला वाटेल मोठी गोष्ट काय आहे, पण त्याचा परिणाम खोलवर आहे. सकाळी तुमचे पाय जमिनीवरती अनवाणी ठेवणं म्हणजे जर तुम्ही जागे होताच काही क्षण चप्पलशिवाय जमिनीवरती उभे राहिलात, मग ते तुमचं टेरेस असो, अंगण असो, बागेची माती असो, तुमच्या पायातील नसा थेट पृथ्वीशी संपर्क साधतात. आणि हा संपर्क, ज्याला आयुर्वेदामध्ये पृथ्वी तत्वाचा स्पर्श म्हटलं जातं, तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जा प्रसारित करतो. ते तुम्हाला पृथ्वीच्या नैसर्गिक शक्तीशी जोडतं, सूज, थंडी आणि कडकपणा दूर करतं. आणि ही सवय जी आहे ती केवळ शरीरासाठीच नाही तर मनासाठी सुद्धा अविश्वसनीय आहे. जेव्हा तुम्ही सकाळी लवकर मातीवर चप्पल न घालता चालता, तेव्हा तुम्हाला आंतरिक शांतीची भावना जाणवेल. जणू काही तुमचं शरीर म्हणत असेल, आजचा दिवस चांगला जाईल. आता तुमच्या आयुष्याकडे आरशासारखं पहा. तुम्ही कधी स्वतःला पुन्हा बालिश वाटताना पाहिलं आहे का? कदाचित नाही. पण जर तुम्ही ही तत्त्वे स्वीकारली तर हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकतं. आता तुमचे पाय आतून मजबूत करण्यासाठी सर्वात आवश्यक असलेली गोष्ट आहे ती म्हणजे काळे चणे. हो, ते साधे दिसणारे छोटे चणे, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, पण त्यांच्यामध्ये इतकी शक्ती लपलेली असते की जर तुम्ही दररोज सकाळी भिजलेले काळे चणे खाल्ले तर तुमचे स्नायू मजबूत होतात. त्यात मुबलक प्रमाणामध्ये प्रथिने, लोह आणि फायबर असतं, जे केवळ तुमचं पचन सुधारत नाही तर तुमच्या पायांच्या हाडांना आणि स्नायूंना देखील खोलवर पोषण देतं. आणि लोह काय करतं? ते रक्त तयार करतं. जेव्हा रक्त तयार होतं तेव्हा शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात ऑक्सिजन पोहोचेल, प्रत्येक अवयव जिवंत वाटेल आणि तुमचे पाय पुन्हा चालू लागतील. काळ्या चण्यामध्ये काही मनुके आणि 2 बदाम मिसळल्याने तुमच्या शरीराची आतून कमकुवतपणा दूर होण्यास मदत होईल. बरेच लोक म्हणतात की वयानुसार तुमची भूक कमी होते आणि अन्न पचत नाही. याचं प्रमुख कारण काय आहे माहिती आहे का? कमकुवत पचनसंस्था. पण हे 3 घटक तुमच्या आहारामधचा भाग होताच तुमची पचनसंस्था जागृत होते. आता मी तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगते जी शांतपणे तुमच्या शरीरामध्ये चमत्कार करते. ते म्हणजे कोमट पाणी. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की यात नवीन काय आहे, पण लक्ष द्या. जेव्हा तुम्ही सकाळी सर्वात आधी 1 ग्लास कोमट पाणी पिता तेव्हा ते तुमच्या आतड्यांना हळूवारपणे जागरूक करतं, त्यांना कामासाठी तयार करतं आणि तुम्हाला शरीरामध्ये साचलेले सर्व विषारी पदार्थ बाहेर काढतं. ते तुमचं पोट स्वच्छ करतंच, पण तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाला ऊर्जा देखील देतं, जे बऱ्याच काळापासून स्थिर आहे. आणि जेव्हा तुमच्या शरीरातून घाण बाहेर काढून टाकली जाते तेव्हा ऊर्जा आपोआप वाहू लागते. आता मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करू इच्छिते. या सर्व गोष्टी फक्त ऐकू नका आणि त्या सोडून देऊ नका. त्या स्वीकारा, त्या वापरून बघा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर देखील करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे कमेंट बॉक्समध्ये कृपया सांगा. तुमच्या गावाचं किंवा मग शहराचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आताच एक छोटीशी गोष्ट करा, व्हिडिओ लाईक करा. कारण बरेच लोक व्हिडिओ पाहतात, शिकतात, पण लाईक करायला विसरतात. मला खात्री आहे की जर तुम्ही आठवडाभर या 3 गोष्टी खाल्ल्या तर तुम्ही म्हणाल की तुमचे शरीर पुन्हा तरुण वाटतं, धावण्याचं तुमचं धाडस परत आलं आहे. हे माझं ध्येय आहे, तुमच्या आयुष्याला एक नवीन ऊर्जा देणं. आणि निघण्यापूर्वी ही एक शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते.
तुमचे वय काहीही असो, जर तुम्ही तुमच्या शरीराला थोडंसं महत्त्व दिलं तर ते दुप्पट परत करेल. तुम्हाला तो उत्साह पुन्हा जाणवेल, तुम्हाला तो आत्मविश्वास जाणवेल जो कुठेतरी लपलेला असेल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करायला देखील विसरू नका. मी पुढच्या वेळीसुद्धा अधिक महत्त्वाच्या माहितीसह पुन्हा छान असा व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. हसत राहा. धन्यवाद.